नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमएच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरती PYQ सिरीजची ही 23वी व्हिडिओ आहे। या आधीच्या व्हिडिओज जर कोणी पाहिल्या नसतील तर त्यांनी आपल्या चॅनलला भेट द्या आणि तिथून तुम्ही त्या व्हिडिओज पाहून घ्या, कारण येणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झामच्या दृष्टीने या व्हिडिओज खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण याच्यामध्ये आपण चालू घडामोडीच्या रिलेटेड सुद्धा माहिती आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। जसं की ज्या जुन्या पेपरमधील जे चालू घडामोडी त्यावेळची जी होती 2016-17ची जी किंवा 18 किंवा 2021ची जी एकदा भरती झालेली होती पोलीस भरती, त्याच्यामधली जी चालू घडामोडीला जे प्रश्न विचारले होते त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये माहिती आत्ताची चालू घडामोडीबद्दलची माहिती आपण त्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण अंदाज आपल्याला येत नाही चालू घडामोडीचा अभ्यास करताना, कोणत्याही पुस्तकातून आपण वाचायला जातो आणि मग त्यामुळे आपल्याला नेमके पॉईंट कशा प्रकारे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये आपण ॲड केलेलं आहे। त्यामुळे जर कोणी अजूनही आपल्या चॅनलवरची या व्हिडिओज PYQ सिरीजचे आपले व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या मागच्या व्हिडिओज आपल्याला पाहून घ्या। ठीक आहे, आपण लगेच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? ऑप्शन ए मराठी, बी इंग्रजी, सी हिंदी, डी उर्दू। मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करायची आणि याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंग्रजी। मराठी वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते। भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हणतात? तर ते लोकमान्य टिळकांनाच म्हटलं जातं भारतीय असंतोषाचे जनक। याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे मागच्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये, त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा आहे। तर कोणाला म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक? लोकमान्य टिळकांनाच म्हणतात। त्यांनी इसवी सन 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली। यापैकी केसरी हे मराठीतून तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीमधून प्रसिद्ध होते। लक्षात ठेवायचं आहे, केसरी जे आहे ते मराठीमधून आणि मराठा जे आहे ते इंग्रजीमधून प्रसिद्ध होते। प्रारंभी आगरकर हे केसरीचे संपादक, तर लोकमान्य टिळक हे मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते। ठीक आहे, केसरीचे कोण होते? आगरकर होते संपादक, आणि मराठाचे संपादक कोण होते? टिळक होते। जर प्रश्न असा आला की केसरी या वृत्तपत्र कोणी सुरू केले, तर त्याचं उत्तर मात्र लोकमान्य टिळक हेच द्यायचं आहे, कारण त्यांनी सुरू केले। संपादक मात्र कोण होते? गोपाळ गणेश आगरकर हे होते। जर प्रश्न असा आला की संपादक कोण होते, तर आपल्याला क्लिअर आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं असं नावाने उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, केसरीचं सुरू कोणी केले केसरी हे वृत्तपत्र, तर त्याचा आन्सर लोकमान्य टिळक द्यायचा आहे। परत एकदा सांगतोय, आणि जर संपादक कोण केसरीचे असं विचारलं तर गोपाळ गणेश आगरकर असं उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्नाकडे वळूयात। वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? ए जूल, बी नॉट्स, सी ॲम्पियर, डी वॉट किंवा वॅट। याचं उत्तर आहे ऑप्शन बी नॉट्स। पुढचा प्रश्न आहे, चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, बी पुणे, सी मुंबई, डी नाशिक। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए कोल्हापूर। चौथा प्रश्न आहे, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ए मेघालय, बी बिहार, सी आसाम, डी उत्तराखंड। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मेघालय। मेघालय राज्यामधील मौसिनराम व चेरापुंजी ही जगातील सर्वाधिक पावसाची ठिकाणे आहेत। ठीक आहे, मौसिनराम आणि चेरापुंजी ही सर्वाधिक पावसाची ठिकाणे आहेत जगातील, मेघालय राज्यामध्ये आहेत। पुढचा प्रश्न आहे, भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे? ए तमिळनाडू, बी कर्नाटक, सी आसाम, डी मणिपूर। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए तमिळनाडू। भरतनाट्यम तमिळनाडू। वारंवार विचारले जाणारे नृत्यप्रकार आणि राज्य आपण पाहूयात। आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी हे नृत्यप्रकार आहे, तर आसाममध्ये बिहू। आसाम आणि बिहू हे तर खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा। आसाम राज्यामध्ये बिहू हा नृत्यप्रकार आहे। उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक आणि केरळमध्ये कथ्थकली, हा दोघांमधला डिफरन्स थोडासा लक्षात घ्या। उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक आहे आणि केरळमध्ये कथ्थकली आहे। कर्नाटकमध्ये यक्षगान, तर तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम आत्ताच पाहिलं आपण, आणि राजस्थानमध्ये घुमर। तर हे नृत्यप्रकार आणि राज्य आपण लक्षात घ्यायचे आहेत। महाराष्ट्रात तर सर्वांना माहिती आहे आपल्याला की लावणी हा नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? ए कोयना, बी त्र्यंबकेश्वर, सी महाबळेश्वर,
डी कराड. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी महाबळेश्वर. काही महत्त्वाच्या नद्या आणि त्यांची उगमस्थाने पाहूयात आपण, जी आपल्याला मागच्या एक्झाममध्ये विचारले गेले आहेत. असेच आपण बघतोय आपण इथे महत्त्वाचे आहेत आणि ते, आणि त्याच्यावरतीच वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेला दिसण्यात येतोय आपल्याला. आपण पाहूयात. एक म्हणजे पहिला म्हणजे गोदावरी. तर गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचा उगम साताऱ्यामधील महाबळेश्वर येथे होतो, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे. भीमा नदीचा उगम पुण्यामध्ये भीमाशंकर येथे होतो. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमधील सातपुडा येथे होतो, सातपुडा डोंगरामध्ये. आणि वैनगंगा नदीचा उगम तो सुद्धा सातपुडा डोंगरामध्येच मध्य प्रदेशमध्ये सिवनी या ठिकाणी होतो, सिवनी. ठीक आहे, सातपुडा डोंगरामध्ये सिवनी या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यामध्ये होतो. गोदावरीचा कुठे होतो? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. कृष्णा नदीचा सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी. भीमा नदीचा भीमाशंकर या ठिकाणी पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये. आणि तापी नदीचा सातपुडा मध्य प्रदेश या ठिकाणी, मध्य प्रदेशमध्ये राज्यामध्ये सातपुडा या ठिकाणी. वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यामध्येच सातपुडा डोंगररांगेमध्ये सिवनी या ठिकाणी. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? पंचगंगा व कृष्णा नदी. एक प्रयाग चिखली, बी हरिपूर पेठ, सी वडगाव, डी नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नद्या आणि त्यांच्या संगमाची ठिकाणे पाहिली होती. ठिकाणी आपण इथे फक्त आपण कृष्णा नदीचं आणि इतर नद्यांसोबतच्या, कृष्णा नदी आणि तिच्या इतर ज्या नद्यांसोबतचे जे संगम आहेत त्यांचेच आपण ठिकाणी इथे रिपीट करूयात. कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम कराड येथे होतो, प्रीती संगम असंही त्याला म्हटलं जातं. कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली या ठिकाणी होतो. कृष्णा आणि वारणा नदीचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो. कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी या ठिकाणी होतो. कृष्णा कोयना कुठे होतो? कराड प्रीती संगम. कृष्णा वेण्णा नदीचा संगम हा माहुली या ठिकाणी होतो. कृष्णा वारणा नदीचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो. आणि कृष्णा पंचगंगा नदीचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो. हे रिपीट वारंवार का करतोय? कारण याच्यावरती प्रश्न हमखास एक विचारला जातो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? ए रत्नागिरी, बी नाशिक, सी सिंधुदुर्ग, डी रायगड. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक. काही समाजसुधारक व त्यांचे जन्मगाव बघूयात आपण, ज्यांच्यावर मागच्या परीक्षेत प्रश्न येऊन गेला आहे, असेच आपण पाहूया तिथे. महात्मा फुले पुणे जिल्ह्यामध्ये, राजश्री शाहू महाराज कोल्हापूर जिल्ह्यात कागल या ठिकाणी, लोकमान्य टिळक रत्नागिरीमधील चिखली या ठिकाणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दोन प्रकारे विचारला जातो प्रश्न. जन्मगाव विचारला तर मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी, आणि जर मूळ गाव विचारलं तर रत्नागिरीतील आंबडवे या ठिकाणी. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मगाव आहे मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी, म्हणजे जन्म त्यांचा महू या ठिकाणी झाला, मध्य प्रदेशमध्ये झाला. आणि मूळ गाव त्यांचं विचारलं तर रत्नागिरीतील आंबडवे हे त्यांचं मूळ गाव आहे. बाळशास्त्री जांभेकरांचं रत्नागिरीतील पोंबुर्ले या ठिकाणी जन्म झालेला आहे. ठीक आहे, महात्मा फुले पुणे, राजश्री शाहू महाराज कोल्हापूरमधील कागल, लोकमान्य टिळक रत्नागिरीतील चिखली येथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मगाव मध्य प्रदेशमधील महू आणि मूळ गाव रत्नागिरीतील आंबडवे. बाळशास्त्री जांभेकर यांचं रत्नागिरीतील पोंबुर्ले या ठिकाणी. ठीक आहे, यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे हे महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, चपराळा अभयारण्य कुठे आहे? ए रत्नागिरी, बी सातारा, सी वर्धा, डी गडचिरोली. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गडचिरोली. 10वा प्रश्न आहे, बक्सारची लढाई कधी झाली? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. बक्सारची लढाई कधी झाली? ए 23 जून 1757, बी 22 ऑक्टोबर 1764, सी 23 जून 1764 आणि डी 22 ऑक्टोबर 1757. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 22 ऑक्टोबर 1764.
त्याचबरोबर इतरही काही लढायांवरती आपला प्रश्न विचारला जातो, ते महत्त्वाचे आहेत, ते नोट करून ठेवा. मी सांगतो तुम्हाला. प्लासीची लढाई जी झाली जी झाली 23 जून 1757ला. ठीक आहे, 1757ला 23 जून 1757ला झाली प्लासीची लढाई. प्लासी आणि बक्सरची लढाई ही महत्त्वाची आहे. बक्सरची लढाई बघितली आपण 22 ऑक्टोबर 1764 आणि प्लासीची लढाई 23 जून 1757ला. त्याचबरोबर पानिपतचे जे 3 युद्ध झाली ते सुद्धा महत्त्वाचे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. तर पहिले युद्ध जे होतं ते 1526मध्ये झालं होतं. दुसरे युद्ध जे झालं होतं ते 1556मध्ये झालं होतं आणि तिसरे युद्ध जे झाले होते 1761मध्ये झालं होतं. नोट करून घ्या आपल्या वहीमध्ये. पहिलं युद्ध जे झाले होते ते 1526, दुसरे युद्ध 1556, तिसरे युद्ध 1761ला. त्यानंतर इंग्रज मराठाची 3 युद्ध जी झाली तीसुद्धा आपल्याला महत्त्वाची आहेत आपल्यासाठी. त्यामधलं पहिलं युद्ध जे झालं होतं ते 1775 ते 1782पर्यंत चालू होतं. 7 वर्ष जवळजवळ हे युद्ध चालू होतं. पहिले युद्ध 1775 ते 1782. त्यानंतर दुसरे युद्ध जे झालं होतं इंग्रज मराठा दुसरं युद्ध ते 1803 ते 1805पर्यंत चालू होतं. 1803 ते 1805. त्यानंतर तिसरे युद्ध जे झालं होते ते 1817 ते 1818. ठीक आहे, 2 वर्ष 1817 ते 1818 हे युद्ध इंग्रज मराठा युद्ध. असे आपल्याला 3 हे महत्त्वाचे आहेत. प्लासीची लढाई, त्यानंतर पानिपतचे 3 युद्ध आणि इंग्रज मराठा युद्ध. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? ए. बंकिमचंद्र चॅटर्जी, बी. वि. दा. सावरकर, सी. रवींद्रनाथ टागोर, डी. स्वामी विवेकानंद. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रवींद्रनाथ टागोर. जेवढी मी इन्फॉर्मेशन देते ती तेवढी तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवलीत तर तुमचे GS वरचे प्रश्न अजिबात हमका मी लिहून देतो तुम्हाला, अगदी अजिबात कुठेही जाणार नाहीत. ठीक आहे. फक्त जेवढं मी सांगतोय तेवढं तुम्ही फक्त परफेक्ट करा. जेवढी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय ती तुम्ही नोट करून ठेवा आपल्या वहीमध्ये आणि ती फक्त रिव्हिजन करा. त्याचं तुमचं GS मधले मार्क्स तुम्हाला 20पर्यंत हमखास मिळून जातील. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? ए. मांसाहारी, बी. शाकाहारी, सी. कीटकहारी, डी. सर्वभक्षक. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शाकाहारी. हत्ती हा कसा प्राणी आहे? शाकाहारी. 13वा प्रश्न आहे. भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? ए. कर्नाटक, बी. केरळ, सी. त्रिपुरा, डी. तमिळनाडू. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ. पुढचा 14वा प्रश्न आहे. गोमती, घाग आणि कोसी या नद्या डॅश डॅश नदीच्या उपनद्या आहेत? ए. गंगा, बी. सिंधू, सी. नर्मदा, डी. महानदी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए, गंगा. महत्त्वाच्या काही नद्यांचे उपनद्या फक्त लक्षात तुम्ही वाचून ठेवा. मी बुक आता तुम्हाला सांगत नाही सर्वच, तर बुकमधून फक्त गंगा नदीचं एक बघून ठेवा उपनद्या. सर्वच नाही, थोड्या थोड्या, कारण गंगा नदीच्या खूप बऱ्याच उपनद्या आहेत. जवळपास 108 ते 107 108 असं काही ते समथिंग उपनद्या आहेत गंगा नदीच्या. त्यामुळे सर्वच नाही पण थोड्या थोड्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या, जसं की यमुना वगैरे ह्या महत्त्वाच्या आहेत, त्यांच्या चंबळ, बेटवा वगैरे ह्या ज्या आहेत ना त्या करून ठेवा. आणि गोदावरी नदीची एक महत्त्वाची आहेत. गोदावरी नदीच्या सुद्धा उपनद्या बघून ठेवा, महत्त्वाचे आहे ते सुद्धा. ठीक आहे. या 2 नद्यांचं फक्त बघून ठेवा, बाकी नंतर पुढे जसं येतील तसं सांगत जाईन मी. पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? ए. 19 फेब्रुवारी 1630, बी. 19 फेब्रुवारी 1632, सी. 19 फेब्रुवारी 1634, डी. 19 फेब्रुवारी 1642. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए, 19 फेब्रुवारी 1630. जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर झाला. तसेच राज्याभिषेक जर पाहिलं तर 6 जून 1674 रोजी रायगडावरतीच झाला. ठीक आहे. आपल्याला याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक कोठे झाला आणि केव्हा झाला असा प्रश्न होता. तर तो 6 जून 1674 रोजी रायगडावरती राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला आहे. त्याचप्रमाणे मृत्यू जर पाहिला तर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावरती झाला. ठीक आहे. 3 एप्रिल 1680 रोजी. पुढचा प्रश्न आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?
ए मुंबई, बी हैदराबाद, सी बेंगलोर, डी दिल्ली. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे आहे. आणि लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही कुठे आहे? तर ती उत्तराखंडमधील मसुरी येथे आहे. कुठे आहे? लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे उत्तराखंडमधील मसुरी या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र डॅश डॅश आहे. ए NaHCO3, बी NaHCO2, सी NaH2CO3, डी NaHCO4. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए NaHCO3. ठीक आहे. बायकार्बोनेटमध्ये मध्ये H आहे NaHCO3 आणि जर फक्त कार्बोनेट पाहिलं तर NaCO3. जो सोडियम कार्बोनेटचा जो रासायनिक सूत्र जे आहे ते NaCO3 आहे, डायरेक्ट NaCO3 सोडियम कार्बोनेटचं. आणि ते सोडियम बायकार्बोनेट म्हटलं आहे. बाय म्हटलं आहे म्हणून आपल्याला H ॲड होतो NaHCO3. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात. गोलपीठ हा कविता संग्रह डॅश डॅश याचा आहे. ए श्री नामदेव ढसाळ, बी श्री नारायण सुर्वे, सी श्री दया पवार, डी श्री फ.मु. शिंदे. गोलपीठ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्री नामदेव ढसाळ. पुढचा प्रश्न आहे कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी गुजरात, डी आंध्र प्रदेश. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश. पुढचा 20वा प्रश्न आहे हायकू हा काव्य प्रकार डॅश डॅश भाषेतून आला आहे. ए हिंदी, बी जपानी, सी अरबी, डी फ्रेंच. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी जपानी. 21वा प्रश्न आहे अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ए श्री बाबा आमटे, बी श्री शरद जोशी, सी श्री विकास आमटे, डी श्री प्रकाश आमटे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी श्री शरद जोशी. आता मागेच साहित्य अकादमी पुरस्कार म्हणजे 2 महिन्यापूर्वीच साहित्य अकादमी पुरस्कार 2024 घोषित झाला, ज्याच्यामध्ये डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मिळाला आहे. ठीक आहे. मग आपल्याला हे लक्षात काय ठेवायचं याच्यापैकी? तर विंदांचे गद्यरूप हे कोणाचं आहे पुस्तक? तर ते डॉक्टर सुधीर रसाळ यांचं आहे, ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मिळालेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. याच्यावरती येत्या पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतो की विंध्यांचे गद्यरूप हे कोणाचं पुस्तक आहे? तर ते डॉक्टर सुधीर रसाळ यांचं पुस्तक आहे. ओके. डॉक्टर सुधीर रसाळ हे लिहून ठेवा कुठेतरी, वहीच्या पहिल्याच पेजवरती लिहिलं तरी चालेल, इंडेक्स पेजला तिथे जरी लिहून ठेवलं तरी चालणार आहे, कारण हा खूप महत्त्वाचं आहे. विंध्यांचे गद्यरूप हे डॉक्टर सुधीर रसाळ यांचं पुस्तक आहे, ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए अरुणाचल प्रदेश, बी जम्मू काश्मीर, सी हिमाचल प्रदेश, डी सिक्कीम. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी सिक्कीम. काही इम्पॉर्टंट खिंडी पाहूयात. जोजिला खिंड जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे, सिपकीला खिंड हिमाचल प्रदेशमध्ये आहे, थगला ही खिंड उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि नथुला खिंड ही सिक्कीममध्ये आहे. आत्ताच पाहिली आपण, नथुला खिंड ही सिक्कीममध्ये. जोजिला खिंड ही जम्मू काश्मीरमध्ये, सिपकीला खिंड ही हिमाचल प्रदेशमध्ये, थगला ही खिंड उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे, तर नथुला सिक्कीममध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे सोने या पदार्थाचे रासायनिक संज्ञा कोणती? ए GE, बी AU, सी Mg, डी HQ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी AU. आणि चांदीसाठी म्हटलं तर चांदी या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर तिची रासायनिक संज्ञा AG आहे. सोन्याची AU आणि
चांदीची एजी. एजी म्हणजेच काय तर अर्जेंटम. चांदीलाच अर्जेंटम असं सुद्धा म्हटलं जातं आणि शॉर्ट फॉर्ममध्ये एजी. आणि सोन्याला ऑरम असं म्हटलं जातं आणि शॉर्ट फॉर्ममध्ये एयू. एयू ही त्याची संज्ञा झाली मग ऑरम. त्यामुळे लक्षात ठेवा, आज जरी नसेल, आत्तापर्यंत नसेल आला तर पुढे येऊ शकतो. सोन्याला काय नावाने, कोणत्या नावाने ओळखलं जातं, दुसरं नाव कोणतं आहे तर रासायनिक नाव तर ते ऑरम आहे. आणि चांदीला अर्जेंटम असं आहे. त्याच्यापैकी एयू, सोने म्हणजे एयू आणि चांदी म्हणजे एजी. चांदीवरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे मागच्या ह्याच्यामध्ये. जर चांदीचा आहे एजी. 24वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? ए अफगाणिस्तान, बी इराण, सी दक्षिण आफ्रिका, डी पाकिस्तान. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी इराण. पुढचा 25वा प्रश्न आहे, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? ए महात्मा फुले, बी सावित्रीबाई फुले, सी महर्षी कर्वे, डी पंडिता रमाबाई. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी महर्षी कर्वे. तर ही होती आजची 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन आपण उद्या परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.